आयुष्याचा आरंभ ते अंत हा एक लांबलचक प्रवास आहे. पण या प्रवासाचं वैशिष्ट्य काय माहिती आहे? ह्याचं तिकीट ना आपण नाही काढत. एक अज्ञात शक्तीच ते काढून पाठवते. आपला मुक्काम किती आहे हे आपल्या हातात नसतं. कोणाच्या घरी उतरायचं हे पण आपल्या हातात नसतं. आणि गंमत सांगू, या प्रवासात कोणी तिकीट तपासणीस पण येत नाही चेक करायला. आपल्या हातात असतं ना, ते फक्त ह्या प्रवासात जे जे भेटतील त्यांना आपल्यात सामावून घ्यायचं आणि आपण त्यांच्यात मिसळून जायचं. पण हो, हा पणच तर सगळी गडबड करतो आणि नेमकं इथेच गणित चुकतं. आपण या प्रवासालाच कायमस्वरूपी मुक्काम समजतो आणि मग सुरुवात होते ना ती अपेक्षांची आणि त्यानंतर येणाऱ्या अपेक्षाभंगांची. मग काही विचारू नका. प्रेम, हेवेदावे, मत्सर, पैसा ह्यात आपण पूर्णपणे अडकतो आणि ह्यातून जरा बाहेर येतो ना येतो, तोच आपलं अंतिम स्टेशन येतं आणि मग उतरायची वेळ जवळ येते आणि मग लक्षात येतं, की अरेच्चा, आपण ह्या सगळ्यात प्रवासाचा आनंदच नाही घेतलाय. जे आपल्याकडे आहे त्याकडे बघितलेच नाही आणि जे नाही ना त्याचाच अट्टहास करत बसलो. पण काय करणार? हे समजेपर्यंत फार उशीर झालेला असतो. आता पुढच्या स्टेशनला प्रवास संपणार असतो. काय गंमत आहे बघा ना. आपण इथे पाहुणे आहोत हे सगळ्यांना माहीत असतं. पण तरीही माणूस मात्र मालक व्हायचा प्रयत्न करतो आणि तिथेच नेमकी गोची होते. खरं की नाही? पण हे माझं मत आहे. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही नक्की सांगा.